नमस्कार प्रेक्षक, मी निखिल जाधव न्यूज अनकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। आज जी व्यक्ती आहे ती ज्येष्ठ कायदेतज्ञ, संविधानाचे अभ्यासक आहेत। बरं, एवढंच नाही हा, संविधानाचा अभ्यास आणि कायद्याच्या आधारावरती त्यांनी समाजकार्य देखील केले। प्रश्न पडला ना, समाजकार्य कसं? ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आपल्या अनकट संवादच्या माध्यमातून। चला तर मग संवाद साधूया डॉक्टर श्रीपाद देसाई सरांशी। नमस्कार सर। नमस्कार सर, अभ्यासातून समाजकार्य हा प्रश्न आपल्या प्रेक्षकांना पडलाय, जो पहिलाच आहे। मी सांगतानाच त्यांना सांगितलंय, तर नेमकं कसं हे आपण आधी उत्तर द्यावं। खरं तर आज साधारण अन्न वस्त्र निवारा या 3 गरजांपेक्षा पण एक सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे शिक्षण। शिक्षण जर असेल तर अन्न, तर वस्त्र आणि तर निवारा होणार आहे। आपल्या आधीच्या महापुरुषांनी पण सांगितलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार, त्यांनी सांगितलेलं आहे की आधी शिका, मग संघटित व्हा आणि मग संघर्ष करा। तर शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा पायाभूत भाग आहे आज आधुनिक जगामध्ये, नुसतंच भारतात नाही तर जगामध्ये। आणि अशा केसमध्ये, अशा स्थितीमध्ये शिक्षण हा सगळ्याचा एक मूलभूत भाग राहतो। मग ते उदरनिर्वाह करण्याचं साधन असेल, कुटुंब पोषण्याचं साधन असेल किंवा समाजकार्य करण्याचं असेल। तर शिक्षणात माझं एक आतापर्यंत एक ध्येय ठरलेलं होतं की आपल्याला कुठपर्यंत शिकायचं आहे। आणि मी आतापर्यंत तो पाठ सुरू केलेला आहे आजही। म्हणजे आपण खरं तर मी आभारी आहे आपला की आपण माझे ज्येष्ठ कायदेतज्ञ अशी ओळख करून दिलीत। तर खरं तर मी एक कायद्याचा विद्यार्थी स्वतःला समजतो। माझं शिक्षण आजही चालू आहे आणि ते निरंतर चालू राहणार आहे एक विद्यार्थी म्हणून। याच्यातून जेवढं शक्य आहे तेवढं आपण सतत देत राहिलं पाहिजे आहे। आपल्या कुटुंबाला जसं आपण भरणपोषण करत असतो तसंच समाजाचं पण आपण काहीतरी देणं आहे, त्या भावनेनं करण्याचा प्रयत्न मी करतो। सर, आपण थोडंसं तुमच्या बालपणाकडे येऊयात। लहानपणापासूनचा आत्तापर्यंतचा हा प्रवास जो आहे तो कशा पद्धतीने झाला? खरं तर बालपण माझं पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी भाग, ज्याला आपण मान खटाव तालुका जो आहे त्या ठिकाणी गेलं। आई वडील माझे दोघे शिक्षक असल्यामुळं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण सगळं त्या ग्रामीण ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेत झालं। त्यानंतर 6वी ते 12वी पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय भारत सरकारची जी संस्था आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी झालं भारतात। सांगली जिल्ह्यामध्ये पलूस असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, सिंधुदुर्ग सावंतवाडीचा भाग असेल, त्या ठिकाणी झालं। आणि त्यानंतर LLB जी केली मी, लॉ ग्रॅज्युएट जो झालो तो सांगलीतल्या एका लॉ कॉलेजमधून झालो, न्यू लॉ कॉलेजमधून भारतीय विद्यापीठच्या, आणि LLM पुणे विद्यापीठातून केलं। पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज येतं, तिथं LLM झालं। त्यानंतर मास्टर्स झाल्यानंतर अकॅडमिक फील्डमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून एक नेट एक्झाम एक राहत असते, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट त्याला आपण म्हणतो, राष्ट्रीय पात्रता परीक्षा, किंवा स्टेट लेवलला सुद्धा राज्य पात्रता परीक्षा राहत असते। तर मग मी राष्ट्रीय पात्रता परीक्षा दिलेली होती, ती क्वालिफाय झाली। त्यानंतर दुसरी माझी मास्टर्स डिग्री MSW पण केलेलं आहे, मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणून, त्याच्यातली पण राष्ट्रीय पात्रता परीक्षा पास झालेलो आहोत। आणि गेल्याच वर्षी लॉमध्ये कायदा विषयामध्ये PhD सुद्धा माझी झालेली आहे। सध्या आता मी दुसऱ्या PhDच्या प्रयत्नात आहे, ती पण सुरू आहे माझ्या सोशल वर्कमध्ये सोलापूर विद्यापीठाअंतर्गत। यामध्ये जेव्हा तुम्ही स्टडी करताय त्याला जोडूनच तुम्ही काही विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती त्या जेव्हा कमी पडतात तेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊन तुम्ही ते सर्व त्यांचं जे शिक्षण आहे ते पूर्ण करता। ते कशा पद्धतीने करता आणि हा जो समाजाचा विचार आहे तो तुमच्या डोक्यात कसा आला आणि ही प्रेरणा कुठून आली? खरं तर मी जसं म्हटलं की माझं प्राथमिक सगळा बालपणाचा जो भाग आहे तो दुष्काळी भागात गेला। पण खरं तर माझं मत असं आहे की तो दुष्काळी फक्त नैसर्गिकदृष्ट्या जरी असला तरी माणसांचा माणुसकीचा ओलेपणा जो सगळ्यात जास्त असतो, एकमेकाला मदत करण्याचा जो भाव असतो प्रत्येक व्यक्तीकडे जो पाहिजे आहे, तो मात्र मला सतत तिथं लहानपणापासून अनुभवता आला। आणि त्याचबरोबर या सहकार्याच्या, सहयोगाच्या भावनेवरती किती आनंद समाधानाने माणूस व्यतीत करू शकतो हे मी लहानपणी तिथं पाहिलं। आई वडिलांचा आदर्श तर कायम सतत समोर राहिलेलाच आहे, कारण माझे वडील
म्हणजे जसं आपण कथा कादंबऱ्यामध्ये पाहतो की वाचताना आपल्याला लक्षात येतं एखादा आधीकाळी एक शिक्षक त्या गावचा डॉक्टर असायचा, कधी कधी तो इंजिनियर सुद्धा असायचा, कोणाची विहीर खोदण्याचे काम आहे किंवा कोणाचं घर बांधण्याचं काम आहे, इव्हन कोणाची पडवी जरी बनवायची असेल तर अशा संदर्भात तो शिक्षक तिथं असायचा. एक शिक्षक त्या गावचा पोस्टमन सुद्धा असायचा, आलेली पत्र वाचून दाखवणं, ती लिहिणं, आणि एवढं सगळं करत असतानाही आपल्या जे मूलभूत आणि प्राथमिक जे काम आहे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करायचं, तिथं कुठल्याही प्रकारची तिने कसर ठेवली नव्हती, कधीही झालं नव्हतं. असं मी लहानपणापासून बघत आलो की 10-10:30ची शाळा जरी असली तरी माझे वडील दररोज शाळेला 9:30 वाजता असायचे, आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांची ट्रान्सफर झाली त्याही ठिकाणी मी पाहिलेलं आहे की ज्यावेळेस वडील 9:30 वाजता जातात, 2-1 महिन्यानंतर मुलं त्यांच्याही आधी तिथं पोहोचायची, आणि मग आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचा असेल. माझ्या वडिलांचं काम पाहत असताना बसतो की खरं तर मी त्या दृष्टिकोनातून तितकंसं करत नाही, कारण माझ्या वडिलांनी त्या मुलांचे पाय धुवून त्याच्यातले काटे काढणे, कारण त्या भागात स्लीपर, चप्पल, बूट हा शक्यतो भाग नसायचा मुलांच्याकडं आर्थिकतेमुळं, पण हा भाग जो सेवाभावी वृत्ती आहे, आणि खरं तर तसं काही वेगळं काही नाही, तो आपल्या म्हणजे आमचं कायदेशीर काम वेगळं, त्यासोबत हे विद्यार्थी सेवा करणं हे आमचं नैतिक काम पण आहे. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून म्हणजे मी इथंपर्यंत पाहिलेलं आहे की माझ्या वडिलांनी मुलांचे नाक साफ करणं असतील, त्यांची नखं काढणं असेल, स्वच्छतेची सवय लावणं, अनुशासनाची सवय लावणं, खऱ्या दृष्टिकोनातून मला वाटतं आयुष्यासाठी ते जास्त उपयोगाचं पडतं असतं. आणि हाच भाव, हाच संस्कार कुठंतरी मनात त्या वयात रुजत गेला, तो पाहत गेलो मी. आणि त्यानंतरचा जो शिक्षणाचा भाग जवाहर नवोदय विद्यालयामध्ये झाला, तर देशभक्तीचा जो भाव निर्माण होणं गरजेचं असतं, समाजाबद्दल आपुलकीचा भाव जो असणं गरजेचं राहत असतं, तर ते त्या ठिकाणी मला अनुभवता आलं. आणि म्हणून कदाचित त्याच एका संस्कारामुळे असेल आज हे काम करताना असं वाटत नाही की मी वेगळं काहीतरी करतोय. खरं तर ठीक आहे, तोच वारसा आपण पुढे चालवतो. वडिलांनी कधी असं ते व्यक्त केलं नाही की बाबा मी मुलांसाठी काहीतरी करतोय. नाही, माझे परमेश्वर हे माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांची सेवा करणं हे माझं परम कर्तव्य आहे. तो कर्तव्याचा भाग आहे आणि मला नाही वाटत मी पण काही वेगळं करतोय. मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय, करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर वडील ज्या पद्धतीने केलेत मी पाहिलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून खरं तर मी काहीच करत नाही. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. साधारणतः आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती असे विद्यार्थी ज्यांना आपण मार्गदर्शन केलेले आहेत आणि त्यांची एक वेळ कशी, म्हणजे कोणकोणत्या त्या वेळेमध्ये ते होते याबद्दल ऐकायला आवडेल, की त्यांना त्या वेळेतून तुम्ही बाहेर काढून आज एक समाजामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांना उभं केलेले आहेत, असे काही उदाहरणे नक्कीच आवडतील ऐकायला. खरं तर आता या क्षेत्रात बरीच वर्ष झालं, शिक्षण क्षेत्रात तर मी आहेच. त्याच्या आधीही ज्यावेळेस एक
शैक्षणिक दृष्ट्या कायद्याचा विद्यार्थी ज्यावेळेस होतो त्यावेळेस पण पाहत होतो की एकंदरीत बदललेली शिक्षण व्यवस्था, त्याच्यातून जे सर्टिफिकेट नावाचा कागदाचा तुकडा भेटतोय त्याच्यावरती विद्यार्थ्याच्याकडे खरंच क्षमता वाढते का नाही हा एक वेगळा प्रश्न आहे. कारण पात्र असणं आणि म्हणजे तर आपण इंग्रजीमध्ये इलिजिबल आणि कॅपेबल म्हणतो, सक्षम असणं. पात्रता असणं हा भाग वेगळा आणि सक्षमता असणं भाग वेगळा. तर त्या डिग्रीच्या तुकड्यामुळे फक्त आपण पात्र आहोत एवढा भाव आपल्या मनामध्ये येतो आणि असं नकळतपणे विद्यार्थ्याला वाटायला लागतं की या दृष्टिकोनातून मी हवं ते करू शकतो. पण हा एक पूर्णपणे वेगळा भाग आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेला तर एक्झाम डिवोटेड स्टडी, परीक्षाभिमुख अभ्यास हा वेगळा आहे आणि ज्ञानाभिमुख अभ्यास एक वेगळा आहे, ज्याला आपण नॉलेज डिवोटेड स्टडी म्हणतो. मला वाटतं इथं गफलत खऱ्या अर्थानं होते. आणि ज्या वेळेस म्हणजे आपण जसं विचारलं की नेमकं कुठून एक उदाहरण जसे काय, तर मला म्हणजे खरंच खूप खेदजनक सांगावं असं वाटतं की ग्रॅज्युएट झालेली मुलं ज्यावेळेस लॉला मी पाहिलेली आहेत त्यांना मला सुरुवात काही लोकांना अशी करावी लागली की लिहायचं कसं, ग्रॅमॅटिकली कसं बरोबर असणं गरजेचं आहे, आपण सेंटेन्स कसे क्रिएट करायचे. हे एका दृष्टिकोनातून वाईट वाटतं की ते मुलं 10वीला ग्रामर शिकलेच, पास पण झाले, 12वीला ग्रामर शिकलेत, पास पण झाले, ग्रॅज्युएशनला पण त्यांच्या पहिल्या दुसऱ्या वर्षी इंग्लिश विषय असताना ते पास झालेले आहेत आणि त्यांना ते पास झाल्याचं सर्टिफिकेट पण भेटलं. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात ते कायद्या क्षेत्रामध्ये येतात, ते काही व्यावसायिक क्षेत्रामध्ये येतात, जबाबदार क्षेत्रामध्ये येतात आणि त्या ठिकाणी मात्र त्यांची जी काही दमछाक होते ते सगळं ग्रास्प करत असताना, त्या सगळ्याचं आकलन करत असताना, अशा वेळेस मला त्यांना तिथून सुरुवात करावी लागली की ते आपल्या नोट्स लिहायच्या कशा आहेत, स्वतः नोट्स काढायच्या कशा आहेत. इवन मी तुम्हाला सांगतो अल्फाबेटिकल लिहिण्यापासून मी त्यांना सुरू केलेलं आहे. म्हणजे जे कर्सिव्ह रायटिंगचा पार्ट आपला राहत असतो किंवा अल्फाबेट्सना स्ट्रोक कसे पाहिजे आहेत, म्हणजे जे प्री प्रायमरीचा आज मुलं खूप शार्प आहेत आजची पिढी, खरं तर त्या लोकांना जे प्री प्रायमरीला जे राहत असतं तिथून मी सुरुवात लॉ म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर लॉला आलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मी केलेलं आहे. एकच मात्र त्या मुलांच्याकडे मला सगळ्यात जे अपेक्षित लागत असतं आणि जे कायम त्यांच्याकडे मी पाहत आलो ती म्हणजे त्यांची करण्याची जिद्द, ते त्यांचं ध्येयाप्रती वेडेपण जे असायचं ते मला ज्या विद्यार्थ्याच्यात दिसतं. मग याच्याशी फरक पडत नाही की तो नेमका कुठचा आहे, कुठल्या जाती धर्माचा आहे किंवा त्याची आर्थिक होत आहे. मला वाटतं कुठल्या शिक्षकाने ते पाहू पण नाही, त्याची भूमिका पण नाही. असा एखादा विद्यार्थी मला मिळाला की मी त्याला पकडायचो आणि सुरू मग आमची वाटचाल. मग कधी कधी फीजसाठी पैसे नसायचे, एक्झाम फी भरणं असेल, ऍडमिशन करणं असेल, मग त्या ठिकाणी त्याला त्या दृष्टिकोनातून प्रोत्साहित करणं असेल, आपल्याकडनं जेवढं शक्य होतं तेवढं देण्याचा प्रयत्न करणं असेल, हा भाग करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सर, ही झाली कामाची बाजू. मला सांगा की त्यांच्या काय समस्या किंवा त्यांच्या काय पर्सनल काही अडचणी असतात त्या ते तुम्हाला कशा पद्धतीने शेअर करतात किंवा त्या तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात, आणि आत्तापर्यंत साधारणतः तुम्ही किती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपण म्हणूयात की त्यांना एक पद्धतीने सेटल केलेलं आहात, असं किती विद्यार्थी आहेत साधारणतः, हा आकडा ऐकायला आवडेल आणि त्यांच्या या अडचणींचं कसं निवारण केलंय हे ऐकायला आवडेल. विद्यार्थ्यांचे जे मी ह्या बाबतीत स्वतःला सुदैव समजतो की अभ्यासाच्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त आणखीन सगळ्या प्रकारचे म्हणजे त्यांचे कौटुंबिक प्रश्न असतील, त्यांचे वैयक्तिक प्रश्न असतील, त्यांचे आर्थिक प्रश्न असतील, एक मित्रत्वाच्या नात्यानं जसं चर्चा करता येतात, जसं त्याच्यातून मार्ग काढायचा असतो, जसं आपण चर्चा करत असतो तशा पद्धतीनं विद्यार्थी ते सतत करत असतात. आणि आकडा जर सांगायचा झाला तर खूप आहे खरं तर, म्हणजे मला नेमका आठवणार नाही किती आकडा आहे, किती विद्यार्थी आहेत ते. आणि मी सेटल केलं असं म्हणणं तितकंसं योग्य राहणार नाही. त्या विद्यार्थ्यांनी ती कष्ट केलेली आहेत. मी काय सहज आता माझ्याकडनं जेवढी मदत करता येते तेवढं करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हे जे काम करत आहात आणि तुमचा जो मदतीचा हा भाग आहे, याच मदतीच्या भागाची दखल म्हणजे सरांच्या कार्याची दखल ग्लोबल लेवलवरती घेण्यात आली होती आणि तुम्हाला ग्लोबल टीचर अवॉर्ड देखील देण्यात आला होता. तर तो अनुभव कसा होता? खूप सुंदर होता, अनपेक्षित होता. मी कधी त्या अपेक्षेने काम केलं नाही, आजही करत नाही किंवा भविष्यातही माझ्याकडनं कुठल्या अपेक्षेने काम होणार नाही. याचा आनंद मात्र खरंच झाला की जागतिक स्तरावरती म्हणजे जवळपास 183 देशांमधून ग्लोबल टीचर अवॉर्ड या वर्षीचा देण्यात आला 2022चा. हे खरंच एक मला पण कुठेतरी एक शाबासकीची प्रोत्साहनाची थाप पाठीवर पडल्यासारखी सुखद धक्का होता, सुखद धक्का निश्चितच होता तो.
ट्युनिशियाच्या राजदूत बिलेल मॅडम आहेत, त्यांच्या हस्ते तो दिल्लीत देण्यात आलेला होता. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. मला वाटतं कोविडच्या काळामध्ये साधारणतः अनेक विद्यार्थ्यांबरोबरचा संपर्क जो आहे तो ऑनलाईन झाला होता. म्हणजे शिक्षणाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये बदल, कोविडमुळे अनेक गोष्टींचे जे जगण्याचा जो एक मार्ग होता त्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला होता. आणि त्यावेळेस मला वाटतं आपण लिखाणाकडे आपलं कल जो आहे तो वळवलात आणि त्यानंतर तुमच्या अनेक पुस्तकांचं लिखाण त्यावेळेस झालं. तर त्याकडे जाण्याचा जो एक म्हणजे मार्ग होता किंवा ती जी पद्धत होती ती कशी डोक्यात आली आणि तुम्ही कशा पद्धतीने लिखाण सुरू केलं? खरं तर मला त्याबद्दल सांगायला निश्चित आवडेल. तो एक जो फेज होता कोरोनाच्या दरम्यानचा, तो खूपच कष्टदायक, पूर्ण जागतिक स्तरावरती तो दुःखद असा तो फेज होता. आणि मी पाहत होतो सगळं बंद होते, सगळी सिस्टीम, सगळ्या रनिंग इव्हेंट सगळ्या थांबल्यासारखं होतं. लोक घरामध्ये बंद होती. आणि अशा केसमध्ये ज्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये कॉलेज बंद झाले कोरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लायब्ररी ही बंद झाली, त्यावेळेस खरं तर मी एका पद्धतीने जरा निराश झालो होतो, हताश झालो होतो या दृष्टिकोनातून की जी लोक, ज्या विद्यार्थ्यांना आता लॉला ॲडमिशन भेटलेलं आहे ते लोकांना अभ्यास कुठून करता येईल, त्यांना सिलेबस कसा कळेल, स्टडी मटेरियल कुठून भेटेल. कारण लेक्चर्सवरती सगळं कव्हर होत नाही, त्यांना एक्झाम देण्यासाठी सेल्फ स्टडीची गरज आहे. आणि त्यासाठी नेमकं काय करता येतं का याचा माझा विचार चालू होता. पाहत होतो समाजात जे उदार व्यक्तिमत्व आहेत, जे लोक आहेत, जे समाजाला पूर्णपणे स्वतःला विसरून मदत करतायत. कोण अन्न दान करत आहे, कोण वस्त्र दान करत आहे. अशा केसमध्ये आपण एक सर्वसामान्य शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो का, हा एक विचार मनामध्ये आलेला होता. आणि त्यावेळेस मी, माझी पत्नी आणि आई वडील म्हणजे त्यांना मी बोललो. अर्थातच मी मगाशी पण आई वडिलांबद्दल सांगितलं, सामाजिक कामासाठी ते कधीच पाठीमागे, त्यांनी स्वतःचेच कर्तव्य अशा रीतीने केलेले आहेत की जे समाजाला प्रेरणादायी राहतं. किमान माझ्यासाठी तर ते आदर्शच आहेत. मी ज्यावेळेस त्यांना बोललो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हा चल कर, म्हटले काय लागतंय का 4 पैसे मला सांग, मी देतो. आणि मग या दृष्टिकोनातून आम्ही असं ठरवलं की लॉकडाऊनमध्ये जो पगार भेटलेला आहे आपल्याला, तो सगळाच्या सगळा पगार आपण काय करू, विद्यार्थ्यांना डोनेट करू. आणि तो कुठल्या मार्फत डोनेट करायचा, तर आपण जे काय आतापर्यंत 4 गोष्टी कळालेल्या आहेत आपल्याला शिक्षण क्षेत्रामधल्या, तर त्याच्या संदर्भात आपण काय करू, मुलांसाठी पुस्तकं लिहू आणि ती पुस्तकं त्यांना घरपोच करण्याचा प्रयत्न करू. एक चांगली गोष्ट कायदा क्षेत्रामध्ये अशी झालेली आहे की महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ऍडमिशनसाठी CET चालू केलेली आहे. आणि CET मुळे त्यांचा ऍक्सेस भेटण्याची शक्यता मॅक्झिमम अवेलेबल होते, त्यांचे मोबाईल्स असतील किंवा मेल्स असतील. आणि मी पण एक अशा संस्थेत काम करतोय जे एक वेल रेप्युटेड संस्था आहे, नाम खूप मोठं नाव आहे संस्थेचं, कॉलेजचं. शहाजी लॉ कॉलेज 1933 पासूनची त्याची इस्टॅब्लिशमेंट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपलं महाराष्ट्र राज्य
किंवा गोवा राज्याची स्थापना झाली नव्हती तेव्हापासूनच ते काम करणारं संस्था आहे. आणि त्या ठिकाणी मला तो ऍक्सेस बऱ्यापैकी मिळाला. माझ्या सहकाऱ्यांनी खूप मदत केली, आपल्या विद्यापीठातल्या सहकाऱ्यांनी पण मला खूप मदत केली आणि त्या दृष्टिकोनातून मी त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो. आणि मग खरं तर हा एवढा मोठा व्याप होईल याची पण मला कल्पना नव्हती पुस्तकांच्या संदर्भातली. सुरुवातीला मी फक्त एका सेमिस्टरची, कारण कल्पना नव्हती की अजून हा लॉकडाऊनचा फेज किती वेळ पुढे जाणार आहे. म्हणून त्या सेमिस्टरचे जे एक 6 पुस्तकं आहेत, ती 6 पुस्तकं मी ती लिहिलेली होती. 3 इयर्स लॉ कोर्सची 6 पुस्तकं आणि साधारण एक 5 पुस्तकं 5 इयर्स लॉ कोर्सची, अशा 11 पुस्तकं फक्त त्यावेळेस त्या दरम्यानच्या कालावधीत लिहिली होती. आणि ते विद्यार्थ्यांना मग घरपोच करण्याचा प्रयत्न केला. मग ते चंद्रपूर, नागपूर असेल, अमरावती, लातूर असेल, उस्मानाबादचा आपला भाग असेल, सोलापूर असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर तर त्याच्यात आलताच. पुणे, मुंबईपर्यंत, नंदुरबारपर्यंत ते पुस्तक होते आणि विशेष म्हणजे खाली निपाणी, बेळगावपर्यंत ते पुस्तकं गेलेली होती. आणि खरं तर हा जो पुस्तकांचा म्हणजे मला क्रेडिट दिलं जाते, खरं तर हे माझं क्रेडिट नाहीये, हे विद्यार्थ्यांचं क्रेडिट आहे. कारण पुढं प्रोत्साहित मला त्या विद्यार्थ्यांनीच केलं. जर त्यांचे रिप्लाय असे आले नसते, त्यांचे फीडबॅक जर आले नसते की सर खूप चांगली पुस्तकं आहेत, एकदम सोप्या भाषेतली आहेत आणि आम्हाला त्याच्यामुळे एक्झाम द्यायला, कायदा समजून घ्यायला, कारण आम्ही कोण ग्रामीण भागातून आहोत, आमचं आतापर्यंत शिक्षण मराठीमध्ये झालेलं आहे, आता इंग्लिश मधला कोर्स करायचा आहे. काही लोकांची अशी अडचण होती की आमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, आम्हाला लिगल लँग्वेज कळत नव्हती. काही मेडिकलचे पण स्टुडंट असे होते जे लॉला आलेले आहेत, जे डॉक्टर प्रॅक्टिशनर आहेत, की आम्हाला मेडिकल इंग्लिश माहित आहे पण लिगल इंग्लिशचा पार्टला अडचण येत होती. आणि काही लोक असे पण होते ज्यांचा बऱ्याच वर्षाचा गॅप पडलेला होता. कारण कायदा क्षेत्र एक असा आहे की इथला विद्यार्थी जो आहे लॉ कोर्सचा, ते LLB चा असेल किंवा LLM चा असेल, तो कुठलाही असू शकतो. म्हणजे एखादा रिटायर झालेला व्यक्ती पण असू शकतो, गव्हर्नमेंट सांभाळलेला एखादा एक्स ऑफिसर असू शकतो, बरेच वर्ष शिक्षणामध्ये गॅप पडलेली एखादी महिला असू शकते, एखादा व्यक्ती असू शकतो. तर कुठल्याही बॅकग्राऊंडचे लोक या लिगल क्षेत्रामध्ये असतात आणि त्यामुळं त्या सगळ्यांना ऑलमोस्ट मॅक्झिमम लोकांना सॅटिस्फाय करणं हा एक खरंच म्हणजे मलाच वाटलं की चला चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांचा तो फीडबॅक आला आणि त्यांनी सांगितलं की आता आम्हाला पुढच्या सेमिस्टरचे पाहिजेत, नेक्स्ट सेमिस्टरचे पण आम्हाला तुमचीच पुस्तकं पाहिजेत. मग त्या विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी म्हटलं आता हे तर आपल्याला इतकं डोनेट तर करणं शक्य नाही, कारण ठीक आहे प्राध्यापकांचा पगार 6व्या 7व्या वेतनमध्ये जास्त आहे. हे असं जरी असलं तरी खरं तर अशा कामांसाठी तेवढा पगार किंवा किती जरी इन्कम असली तरी ती तोकडीच आहे. समाजकार्यासाठी पैसा कायम कमी पडतोच जेवढं आपण जास्त जातो. पण अर्थातच एक मात्र त्याच्यातून एक कल्पना आली की आपण एक काम करू शकतो की जास्त काही नाही, जे पैसे विद्यार्थ्यांचे आता आपल्याला आलेले आहेत तेच पैसे, त्याच पैशातून आपण पुस्तकं लिहू. आणि तो जो एक नॉमिनल मार्जिनचा पार्ट राहत असतो, जो आपण ट्रान्सपोर्टेशनसाठी देणं असेल किंवा डिस्ट्रीब्युटर्सना देणं असेल, त्या बेसिसवरती ना नफा ना तोटा या कल्पनेवरती आपण ते पुढं चालवू शकतो का पाहूया. या दृष्टिकोनातून मला दिल्लीच्या माझ्या मित्रांनी पण खरंच खूप मदत केली. सुरेंद्र सिंग त्यांचं नाव मी घ्यायला नक्कीच मला आवडेल. CBIचे ते प्रॉसिक्युटर आहेत, त्यांनी पण खूप मदत केली या संदर्भात. ॲडव्होकेट गाविंद म्हणून आहेत नागपूरचे, हायकोर्टला सुप्रीम कोर्टला प्रॅक्टिस करतात ते दिल्लीला. त्यांनी खरंच खूप मदत केली या सगळ्या गोष्टींमध्ये ना. आणि निश्चितच निर्मिती प्रकाशनचे अनिल मामाने साहेब त्यांनी पण खूप मदत केली, कारण ह्या पार्टमध्ये कधी नव्हतो, पब्लिकेशन हा कधी विषय नव्हताच. त्यामुळे त्याच्या रजिस्ट्रेशन पासून त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यापर्यंतचा तो सगळा पार्ट. आणि निश्चितच याला खंबीरपणे कारण मिसेसच्या माध्यमातून मी ते केलं. मी करू शकत नव्हतो कारण मी फुल टाइम फॅकल्टी आहे. एका ठिकाणी जॉब करत असताना मला दुसरा व्यवसाय करणं लिगली अलाउड नाही. तर माझ्या मिसेस ज्या आहेत त्यांचं पण लॉ मधलं माझ्यापेक्षा चांगलं शिक्षण झालेलं आहे, कारण त्या सलग 7 वर्ष युनिव्हर्सिटी टॉपर राहिल्या. LLB LLM नेट क्वालिफाय केलेले आहेत त्या 2 वेळा. MSW झालं, MPhil त्यांचं आता जवळपास सोशल वर्क मधलं कम्प्लीट होत यायला लागलं आणि लवकरच त्यांची PhD सुद्धा सुरू होईल. त्यामुळे त्यांची ती साथ मिळणं खूप गरजेची राहतेच, कारण खास करून संसारिक व्यक्तीसाठी तो एक महत्वाचा भाग राहत असतो. अशा केसमध्ये त्यांनी खूपच खंबीरपणे त्या गोष्टी सांभाळून धरलेल्या आहेत आणि त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिलेलं आहे की बाबा हे करा, कुठं कमी पडते मी आहे, किंवा मला सांगून जा आज काय काम करायचं. आणि या दृष्टिकोनातून आम्ही ते पुस्तक लिखाणाची कामं केली. मला खरं सांगायला खूप चांगलं वाटेल या ठिकाणी की याचं म्हणजे कौतुकाची थाप कोल्हापूर विद्यापीठाचे जे विद्यमान कुलगुरू आहेत डॉक्टर श्री DT शिर्के साहेब,
त्यांनी बोलवून या गोष्टीचा सत्कार घेतलेला होता आमचा उभयतांचा, की आजपर्यंत सरांनी सांगितलेलं होतं की मी पाहतोय की विद्यापीठात प्राध्यापक म्हणजे स्वतःच कुठं जमीन घेता येते का, कुठं फ्लॅट घेता येतोय का, अशा दृष्टिकोनातून गणित चाललेत असतात. तुम्ही मला आतापर्यंत पहिले दिसताय की जे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं लिहून ती त्यांना घरपोच करण्याचं काम करताय. आणि तो एक मोठा पाठ झालता माझ्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस, कारण आमचे हेडमास्टर कोण, तर कॉलेजचे प्राचार्य तर राहतील, पण ह्या सगळ्या प्राचार्यांचा प्राचार्य कोण, तर ते कुलगुरू अर्थातच राहत असतात. आणि त्यांच्याकडनं शाबासकीची थाप मिळणं एक खरंच खूप प्रोत्साहन मिळतं. आणि मग हे विद्यार्थ्यांचं प्रेम आणखीन अशा वरिष्ठांच्या एक प्रोत्साहन ह्या दृष्टिकोनातून वाटचाल पुढं चालली. दरम्यानच्या कालावधीत आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे माननीय खासदार संजयजी मंडलिक साहेब त्यांनी सुद्धा पत्र पाठवून प्रोत्साहन दिलं. पुढारीचे संपादक जे आहेत योगेशजी जाधव साहेब त्यांनी सुद्धा पत्र पाठवून प्रोत्साहन दिलं. सोबतच त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील साहेब त्यांनी बोलवून सत्कार त्या ठिकाणी घेतला. हा जो भाग सतत चालू होता ते कुठेतरी प्रोत्साहन देत होता, प्रेरणा देत होता. म्हणजे या ज्या चाललेल्या गोष्टींच्या पाठीमागे जर काय खरंच काहीतरी अचीव करायला लागलो तर त्यात फक्त मी नाहीये, हे या सगळ्याचं संमिश्रण भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते विद्यार्थ्यांचं प्रेम आहे. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यांनीच मला सतत प्रोत्साहित केलं की सर नाही, आम्हाला आता पुढच्या सेमिस्टरचे पुस्तक पाहिजे, आम्हाला नेक्स्ट पुस्तक पाहिजे. बघता बघता मला सुद्धा आश्चर्य वाटतं ह्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीत 30 पुस्तकांचा आकडा पार होणं आणि ते ISBN पब्लिश्ड असणे बुक्स, हे खरंच आता ज्यावेळेस बघतो त्यावेळेस वाटतं ही खरंच मोठी गोष्ट आहे. आता नुकतंच 31वं पुस्तक पब्लिश झालं. माझं मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक आहे ते, भारतीय संविधान का वाचावे का वाचू. सर, खरं तर तुमच्या बरोबर संवाद साधताना बऱ्याच गोष्टी आज ऐकायला मिळत आहेत आणि नवीन काही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सरांचं जे कार्य आहे, शिक्षक आणि शिक्षकानंतरचं जे सामाजिक कार्य आहे उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी, तर हे आपण पाहतो आहोत. आपण आणखी माहिती, आणखी संवाद हा पुढच्या भागात सरांबरोबर साधणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट, बातमी जशीच्या तशी.